-96 भागीला 16 बरोबर किती असा प्रश्न विचारलेला होता. तर इथे बघितलं तर इथे वजाचं चिन्ह वरच्या साईडला आहे. भागीला 16 जर केले तर इथे एक प्लस एक वजा असेल तर हमखास एक वजाचं चिन्ह येतं. म्हणून आपण फक्त वजावालेच ऑप्शन्स ठेवलेत. 16 एका 16, 16 सकी 96. तर ऑप्शन क्रमांक बी हे तुमचं उत्तर असेल. वजाचं चिन्ह आणि 6 वजा 6. जिथे चिन्ह नाहीये इथे 8च्या समोर चिन्ह नाहीये तर ते प्लसचं चिन्ह असतं असं समजून घ्या. ऑप्शन क्रमांक बी हे तुमचं उत्तर असेल वजा 6. 8 वजा वजा 3. तर ज्यावेळेस वजा आणि ब्रॅकेटमध्ये वजा असतात याचा अर्थ होतो ह्या दोघांचा गुणाकार आहे ॲक्च्युली. तर वजा गुणीला वजा जर केला तर हा प्लस होतो. म्हणजे ह्या दोन्ही सिम्बॉल मिळून एकच प्लस तयार होईल आणि 8 प्लस 3 म्हणजेच टोटल 8 आणि 3 11 येतात आणि तो प्लसमध्ये असणार आहे. तर मायनसवाले तर पहिले सिम्बॉल काढून घेतले आणि इथे प्लस केलेला आहे 8 आणि 3 11. ऑप्शन क्रमांक अ हे तुमचं उत्तर असेल. एका रकमेचे दरसाल दर शेकडा 12.5% दराने किती वर्षात दाम दुप्पट होईल? तर जेव्हा केव्हा तुम्हाला दाम दुप्पट किंवा तिप्पट देण्यात आलेले असेल किंवा कितीही पट दिलेलं असेल, समजा ज्यावेळेस कुठलीही अमाऊंट दाम दुप्पट केव्हा होईल? ज्यावेळेस तिचा सरळ व्याज म्हणजेच इथे कुठलंही व्याज दिलेलं नाहीये, त्याचं व्याज जे सरळ व्याज आहे ते मुद्दली एवढं मिळेल त्यानंतरच ती दामदुप्पट होईल. तर समज जर मी म्हटलं की माझी मुद्दल पी होती, आता माहिती नाही काय आहे पी, तुम्हाला दर दिलेला आहे रेट 12.5% गुणीला तुम्हाला विचारलंय वर्ष किती वर्ष लागतील. समजा मी एन लिहिले भागीला 100 केलं तर हा सरळ व्याज हा दुप्पट होण्यासाठी रास दुप्पट होण्यासाठी सरळ व्याज हा प्रिन्सिपल एवढाच असला पाहिजे म्हणजे मुद्दल एवढाच असला पाहिजे. तर इथे 100 गुणीला पी इथे 12.5 हा गुणाकारात आहे आणि हा पी इथे गुणाकारात आहे. हा या साईडला पाठवला तर 12.5 भागाकारात येईल. हा पी पण भागाकारात येईल. हा पी पी कटेल इकडे फक्त एन राहील. तर 100 भागीला 12.5. आता ह्याच्यावरचा शून्य काढायचा असेल तर इथे 10 ने गुणावं लागतं. सेम तसं 10 ने वरती पण गुणायचं कारण की हा 10 कॅन्सल होतो. तर 10 ने ह्याला गुणल्यानंतर वरच्या 10 ला गुणल्यानंतर 100 ला गुणल्यानंतर फक्त एक शून्य त्याच्यावरती ठेवा. याच्यातला हा शून्य कटला तर हा पॉईंट हटून 125 राहतात खाली. तर 25 ने भाग जातो ह्याला. 25 पाचा 125, 25 चोक 100 म्हणजे वरती 40 आले. 100 आणि हा शून्य राहिला होता तो शून्य ठेवला. 5 एक 5 पंच 48 म्हणजे एन ची किंमत किती आली म्हणजे नंबर ऑफ इयर्स तुम्हाला किती मिळाले तर 8 वर्ष मिळालेले आहे. ऑप्शन क्रमांक अ हे तुमचं उत्तर असेल. वजा 1000 चे घनमूळ किती? आता सगळ्यात पहिले जर एखादी मी संख्या घेतली 10 किंवा कुठलीही एक संख्या घेतली, समज मी 2 संख्या घेतली तर मला 2चा वर्ग मिळतो 4 आणि 4चा सॉरी याचा वर्ग मिळाला हा 2चा वर्ग, ए चा वर्ग. समज ही ए आहे तर ए चा वर्ग आणि ए चा घन तर हा होतो 8. जर मी वजा 2 घेतला तर हा ॲक्च्युली वजा 2 गुणीला वजा 2 म्हणजे हे 2 वजा वजा गुणाकारात आले तर हे प्लस होतात आणि 4 प्लसमध्ये येतील म्हणजेच वजा 2 असतील तर हा प्लस होईल. त्यानंतर अजून एकदा वजा 2 ने गुणला तर हा बेदोनी 4 आणि 4 दोन्ही 8. आता हा प्लस वाले झालेत हे 2 मिळून प्लस झाले तर इथे वजावाला म्हणजेच याचा जर घन काढला तर वजा येतो. म्हणजेच आता ह्याचं जर घनमूळ काढायचं आहे म्हणजे समज मला विचारलं असतं की वजा 8चा घनमूळ किती तर 8चा घन काढला असता मी तो आला असता 2 आणि वजाचं चिन्ह इथे लावलं असतं. आता वजाचं चिन्ह इथे आहे ऑप्शनमध्ये जर बघितलं तर एकाच ठिकाणी वजाचं चिन्ह आहे आणि घनमूळ विचारलेलं आहे म्हणून डोळे झाकून तुम्ही उत्तर मारू शकता किंवा तुम्हाला माहितीच असेल 10चा वर्ग जर घन जर केला तर तो 1000 येतो आणि वजाचं चिन्ह वजा. गटात न बसणारी संख्या कोणती? ऑप्शन दिले होते 63, 124, 26 आणि 217. जर तुम्ही या संख्येला नीट ऑब्झर्व केला तर हा 64च्या आजूबाजूला आहे, हा 125च्या आजूबाजूला आहे, हा 27च्या आजूबाजूला आहे तर हा 216च्या आजूबाजूला आहे. तर ह्या सगळ्या संख्या ह्या घनाच्या आहेत. तर हा 4चा घन आहे, 4चा घन वजा 1 केला तर 63 येतो. हा 5चा घन वजा 1 केला
तर 124 येतात. हा 3चा घन वजा 1 केला तर 26 येतो. पण इथे 6चा घन वजा 1 करून 215 पाहिजे होते. तर इथे +1 झालेला आहे आणि 217 झालेला आहे. म्हणून गटात न बसणारी संख्या ही 217 असेल. 2, 6, 18, 54, 162 पुढची संख्या कोणती असं विचारलेलं आहे. तर ह्याने ह्याला भाग दिला तर किंवा ह्याला 3 ने गुणला तर 2 6, ह्याने ह्याला गुणला 6 18, 18 54, 54 162 होतात. तुम्ही गुणाकार करून पाहू शकता. तर पुढच्या संख्येला परत 3 ने गुणा. 3 दुनी 6, सगळ्याच एकक स्थानी 6 आहे. 3 सक 18, सगळ्याच ठिकाणी 8 आहे एवढा सोडून. 18 हातचा आला 1, 3 आणि 1, 3 एक 3 आणि 1 4 म्हणजे 486. याचं उत्तर असेल ऑप्शन क्रमांक ड. हे तुमचं उत्तर असेल. आज वडिलांचे वय मुलाच्या वयाच्या 5 पट आहे. 5 वर्षांनी त्यांच्या वयाचे गुणोत्तर 10 3 होईल तर मुलाचे आजचे वय किती? तर सगळ्यात पहिले आजचे वय विचारलेले आहे. वडील आणि मुलांचे वय दिलेलं आहे. तर मुलाचं वय वडिलांच्या वयाच्या वडिलांचे वय मुलाच्या वयाच्या 5 पट आहे. तर मुलाचं वय घेतलं समज x, तर वडील हे 5 पट होतील त्याच्या आजच्या वयाच्या. त्यानंतर 5 वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर 10 3 होतील. तर समज वडिलांचं वय 5x प्लस 5 वर्ष घेतले. तसंच आता 5 वर्षानंतर म्हटल्यानंतर यांचे पण 5 वर्षाने वाढणार आहे आणि मुलाचे पण 5 वर्षाने वाढणार आहे. म्हणून x प्लस 5. तर गुणोत्तर किती झाले? 10 3. तर हा इथे गुणा. 3 5 तर इथे तिरकस गुणाकार होत असतो. हा 3 इकडे गुणाकारात जाईल आणि हे x/5 इकडे गुणाकारात जाईल. म्हणजेच 3 ब्रॅकेटमध्ये 5x प्लस 5 बरोबर 10. हा ब्रॅकेट तिकडे गेला तर इथे येतील x प्लस 5. तर 3 5 15x प्लस 15 5 15 बरोबर किती येतील? तर 10x बरोबर 10x आणि हे 10 प्लस 10 गुणिला 5 50 येतील प्लस 50. तर हे 15x प्लस 15 इकडे 10x प्लस 50. तर हा 10x तिकडे पाठवायचा वजा होतील. तर इथे 15x वजा हा 10x प्लस मधला इकडे पाठवला हा वजा झाला. बरोबर हा प्लस 15 आहे तिकडे पाठवला हा वजा होईल. 50 वजा 15. तर हे झाले 15तून 10 गेले तर 5x येतील. बरोबर 50 मधून 15 गेले तर 50 वजा 15 जर केले तर उत्तर येतं 35. तर मुलाचं वय आजचं वय आहे. हा इथे 5x बरोबर 35 आलेला आहे. 5x बरोबर 35. तर वडिलांचं वय हे डायरेक्टच निघालं आहे 35 आहे. पण तुम्हाला इथे मुलाचे वय विचारलंय. मुलाचं वय आपण x मानलं होतं. तर इथे हा 5 गुणाकारामध्ये आहे. हा इथे भागाकारात घेऊन जाऊया. गुणाकारातला हा इथून कटेल. 5 1 5, 5 7 35. तर मुलाचं वय आहे 7. मुलाचं वय आहे 7. तर वडिलांचं वय आहे 35. जर तुम्ही ह्याचा गुणोत्तर 5 वर्षानंतर घेतलं तर हा 12 होईल आणि हे 40 होतील. तर 40 होतील. 40 होईल 5 वर्षानंतर. तर 40 भागीला 12 जर केले तर 4 ने भाग द्या. 10 3. आपलं हे उत्तर बरोबर असेल. म्हणून मुलाचं आजचं वय किती आहे? तर मुलाचं आजचं वय आहे 7. ऑप्शन क्रमांक अ. 30 दिवसांच्या एका महिन्यात 5 शनिवार आहेत. त्या महिन्याचा प्रथम दिवस कोणता असेल? तर समजा तुम्हाला प्रत्येक एका महिन्यात 5 शनिवार आलेले आहेत. 5 शनिवार आलेले आहेत. समजा मी म्हटलं की एकच तारखेला पहिला शनिवार आला. तर मॅक्सिमम शनिवार असतील तरच ते 5 होतील. तर पहिल्या तारखेला शनिवार आला तर पुढचा शनिवार हा 7 दिवसानंतर असेल. म्हणजेच 8 तारखेला असेल. त्याच्या पुढचा शनिवार हा परत 7 दिवसानंतर असेल. म्हणजेच 15 तारखेला असेल. परत त्याच्यानंतरचा 7 दिवसानंतर असेल. म्हणजेच 22 तारखेला असेल आणि परत त्याच्या पुढचा हा 7 दिवसानंतर असेल म्हणजे 29 तारखेला असेल. जर मी बघितलं तर इथे 1 2 3 4 5 असे कंप्लीट 5 येतात शनिवार. ज्यावेळेस 1 तारखेला मी शनिवार मानतो. जर हा चुकून आता इथे तुम्हाला ऑप्शनमध्ये कुठेच शनिवार दिलेला नाही आहे. आता जर मी इथे 30 दिवसाचे आहेत तर मी जास्तीत जास्त ह्याला 1 दिवस स्किप करू शकतो. म्हणजे 1 दिवस पुढे लोटू शकतो. म्हणजे हा 2 दिवस पकडूया. हा होईल 9 दिवस. कारण की ऑप्शनमध्ये नसल्यामुळे मला काय करावं लागणार आहे तर एक एक दिवस पुढे लोटावं लागेल. 16 23 आणि 30. तर हा
दुसऱ्या दिवशी जर शनिवार असेल तर पहिल्या तारखेला त्या महिन्याचा प्रथम दिवस विचारलेला आहे, तर पहिल्या तारखेला हा शुक्रवार असेल. तर ऑप्शन क्रमांक ड हे तुमचं उत्तर असेल. गटात न बसणारी संख्या शोधा. जर आता ह्या संख्या दिलेल्या आहेत तुम्हाला 56, 98, 96, 120, 92 भागिले 161, 60 भागिले 105, तर तुम्ही याला प्रत्येक याला भाग देऊन पहा. 56/98, तर 56/98ला जर भाग दिला तर ह्याला भाग जातो 14ने किंवा 7ने म्हणा. 7 56, 7 1 7, खाली उरले 2, 7 चोक 28, परत ह्याने 2 भाग जातो म्हणजे इथे येतील 4/7. पहिल्याचं उत्तर आलेलं आहे 4/7. 4/7. दुसऱ्याचं उत्तर काढूया. 96/120, 12 96, 12 120. जर तुम्हाला हे कॅल्क्युलेशन फास्ट जमत नसेल तरी काही इश्यू नाही आहे. तुम्ही ह्याला 4ने भाग देऊन किंवा 2-2ने भाग देऊन सुद्धा इथपर्यंत येऊ शकता. आता 8/10 म्हणजे 4/5 येतात. तर इथे 4/5 आलं, इथे 4/7 आला, इथे 92/161. तर हा दोन्ही संख्या 23च्या पाड्यात येतात. हा येतो 4 आणि हा येतो 7. तर इथे परत 60 आणि 105 ही संख्या आहे. तर 15 चोक 60 आणि 15 साती 105. तर इथे सगळ्यांची व्हॅल्यू 4/7 4/7 आलेली आहे. याचीच व्हॅल्यू 4/5 आलेली आहे. म्हणून ऑप्शन क्रमांक ब हा गटात बसत नाही आहे. हे तुमचं उत्तर असेल. 2, 5, 11, 23 आणि पुढची संख्या विचारलेली आहे काय असेल. तर याच्यामध्ये तुम्ही जर नीट बघितलं तर इथे 3चा फरक आहे, इथे आहे 6चा फरक, इथे आहे 12चा फरक. तर इथे जर ही पण संख्या बघितली तर 2 + 1 3, 5 + 1 6, 6 या दोघांची बेरीज केली तर 12, 11 + 12 11 + 12 23 येतात. तसंच 23 + 24 इथे 47 यायला पाहिजे होते जर हे लॉजिक बरोबर असेल. अन्यथा इथ्यात एकही ऑप्शन 47 नाही आहे. पण दुसरं एक लॉजिक लागू शकतं, पण मला वाटतं हा प्रश्नच चुकीचा आहे. 99% हा प्रश्न चुकीचा आहे जो रद्द व्हायला पाहिजे. अन्यथा एक लॉजिक असं लागू शकतं याला की ही मूळ संख्या आहे, त्यानंतर 5 ही मूळ संख्या आहे, 11 ही मूळ संख्या आहे, 23 ही मूळ संख्या आहे, त्यानंतर येणारी संख्या ही सुद्धा मूळ असायला पाहिजे. आणि या सगळ्या सम संख्या आहेत ज्या मूळ नसतात कधीच एक्सेप्ट 2. तर आपलं उत्तर असायला पाहिजे क 71, जी विषम संख्या आहे आणि मूळ पण संख्या आहे. गटात न बसणारे इसवी सन कोणते? जर तुम्ही व्यवस्थित बघितलं तर हे सम आहे, हे सम आहे, हे सम आहे, तर हे एक तर विषम संख्या आहे. तर हे गटात न बसणारी संख्या आहे. तसंच चुकून जर इथे 2012 असलं असतं, इथे 11 होते, 2012 असले असते तर कोणतं कुठली संख्या असली असती जी गटात नसती बसली, तर ती असली असती 1900. कारण की 1900 हे लीप वर्ष नाही आहे. लीप वर्ष काढण्यासाठी जिथे डबल झिरो असतात तिथे 400ने भाग द्या आणि बाकीच्या संख्येला जिथे डबल झिरो नाही आहेत तिथे 4ने भाग जायला पाहिजे. तर ह्याला 4ने भाग जातो कारण की 4ची कसोटी सांगते. ह्याला पण 4ने भाग जातो. इथे 12 असले असते तर इथे पण 4ने भाग गेला असता. त्या केसमध्ये 1900 ही गटात न बसणारी संख्या असली असती कारण की तो लीप इयर नसता. तर इथे एकच आहे जे विषम वाटतंय. ह्या केसमध्ये तुमचं उत्तर डच असणार आहे, ऑप्शन क्रमांक ड. एका रांगेतील मधल्या मुलाचा क्रमांक 17 आहे, तर त्या रांगेत एकूण किती मुले आहेत? इथे थोडंसं मिस्टेक झालेली आहे, एकूण पाहिजे होते. तर मधले मुलं, समज आता मी म्हटलं की एका रांगेत फक्त 5च मुलं आहेत, सॉरी एकाचा क्रमांक आहे 3रा, विषम संख्या घेऊया. तर मुलं किती असणार आहे? मधला म्हटल्यानंतर इकडून 2 आणि इकडून 2 असे असणार आहे. हा जर 3रा नंबर असेल तर ह्याच्यामध्ये हा 2 आणि हा 2. आता जर इथे 17 क्रमांक असेल, हा 2 प्लस हा 2 प्लस हा 1, तर 17 असेल तर आपण काय करू शकतो की ह्या साईडला 16, या साईडला 16, दोघांची बेरीज केली 16 दुनी 32 प्लस हा 17व्या क्रमांकाचा 1, असे टोटल 33 विद्यार्थी असतील किंवा मुले असतील. ऑप्शन क्रमांक अ हे तुमचं उत्तर असेल. राजू, संजू व विजू यांच्या वयाची सरासरी 16 वर्ष आहे. राजू व संजू यांच्या वयाची सरासरी 14 वर्ष आहे. तर विजूचे वय किती? आता तिघांची
सरासरी दिलेली आहे वयाची राजू, संजू आणि विजू RSV असं पकडूया आपण की तिघांच्या वयाची सरासरी दिलेली आहे. तर सरासरी आपण तिघांच्या वयाची बेरीज भागीला किती जण आहेत, तर 1 2 3 3 जण आहेत म्हणून भागीला 3 बरोबर सरासरी दिलेली आहे 16. तर यांची बेरीज किती येईल, तर राजू, संजू आणि विजू या तिघांच्या वयाची बेरीज केली तर हा 3 भागाकारामधला तिकडे पाठवावा लागतो, हा तिकडे जाऊन गुणाकारात होईल. तर 16 × 48 अशी त्या तिघांच्या वयाची बेरीज असेल. तसंच राजू व संजू यांच्या वयाची सरासरी दिलेली आहे 14 वर्ष. राजू प्लस संजू, आता हे दोघं आहेत त्यांची सरासरी काढायची असेल तर भागीला 2, यांच्या वयाची सरासरी दिलेली आहे 14. हा 2 इथे भागाकारात आहे, तिकडे पाठवला हा गुणाकारात जाईल. तर राजू प्लस संजू यांचं वय तुम्हाला किती मिळालं आहे, 14 दुनी 28. तर 28 राजू प्लस संजू प्लस विजू बरोबर आहे 48. त्यापैकी राजू आणि संजूचे वय 28 आहे. तर तुम्हाला फक्त विजूचे वय काढायचे आहेत. तर बरोबर राजू संजू प्लस विजूचे वय 48. तर विजू बरोबर हा 28 इथे प्लसमध्ये आहे ह्या साईडला, तिकडे पाठवला हा मायनसमध्ये जाईल, वजा 28 येईल. तर विजूचे वय किती येईल, 8तून 8 गेले 0, 4तून 2 गेले 2, म्हणजेच विजूचं वय येईल 20. ऑप्शन क्रमांक अ हे तुमचं उत्तर असेल. संख्या श्रेणी मध्ये चुकीचं संख्या ओळखा. तर ही श्रेणी दिलेली आहे 3 7 16 32 56 93 142. तर ह्याच्यामधला डिफरन्स जर काढला आपण तर तो फरक आहे 4चा. इथे फरक काढला हा आला 9चा, इथे फरक काढला हा 16चा. तर इथे तुम्ही सिक्वेन्सने पाहत जा की हा 2चा वर्ग आहे, 3चा वर्ग आहे, 4चा वर्ग, पुढचा यायला पाहिजे 5चा वर्ग. म्हणजेच इथे प्लस म्हणजे यांच्यामध्ये हा ॲड केला तर 7 आले, ह्याच्यामध्ये हा ॲड केला तर 16 आले, 16मध्ये 16 ॲड केले 4चा वर्ग तर 32 आले, 32मध्ये 5चा वर्ग म्हणजे 25 ॲड केल्यानंतर इथे यायला पाहिजे होते 57. 57 नंतर जर आपण पुढचे पण एक सिरीज ट्राय करूया की बरोबर आहे का. जर 36 ॲड केले, 6चा वर्ग ॲड केला तर 36 येतात. 6 7 57 प्लस 36, 6 7 13, चला 1, 5 आणि 4 9 येतात 93, हे पण बरोबर आहे. तर ह्याच्यानंतर 49 बघूया ॲड करून. 93 प्लस 49, इथे 3 आणि 2 चला 1, 9 आणि 3 12, चला 1, 9 4 13 आणि प्लस हा 1 14, 142. म्हणून इथली चुकीची सिरीज आहे 56, इथे 57 पाहिजे होते. ऑप्शन क्रमांक क हे तुमचं उत्तर असेल. गटात न बसणारी संख्या निवडा. ऑप्शन दिले होते 276, 184, 232, 69. तर बघता क्षणी असं वाटतं की हे सगळ्या समसंख्या आहेत आणि एकटी विषम संख्या आहे, पण हे लॉजिक इथे काम करत नाही. कारण सांगतो मी तुम्हाला, जर तुम्ही 69 बघितली सगळ्यात छोटी संख्या आहे, ह्याचे एकदा फॅक्टर पाडा, 23 आणि 3 येतील. म्हणजेच याच्यामध्ये 23 आणि बाकीच्या समसंख्या आहेत, ह्याच्यात सुद्धा काही साधर्म्य आहे का ते बघून घेऊ आपण. 276 एक संख्या आहे, त्याला आपण 23ने भाग देऊन पाहू. 23 एक 23, 23 एक 23, खाली उरले 4, 23 दुनी, आता इथे 46 झाले, 23 दुनी 46. म्हणजेच इथे 23 गुणीला 3, इथे 23 गुणीला 12, तर इथे 184ला बघूया 23ने भाग जातो का. तर इथे 4 आहे तर 8ने मल्टिप्लाय करून पाहू. 8 त्रिक 24, हातचे आले 2, 8 दुनी 16 आणि 2 18 होतात. तर 184, म्हणजेच 23 गुणीला 8 हा झाला. आणि इथे 232 आहे, जर इथे 230 असलं असतं तर ह्याला 23ने भाग गेला असता. इथे 2 बाकी राहतील म्हणजे 23ने ह्याला निशेष भाग जात नाही. म्हणून तुमचं उत्तर असेल गटात न बसणारी संख्या ज्याला 23ने भाग जात नाही, ऑप्शन क्रमांक ड हेच तुमचं उत्तर असेल. आपल्या दोन संख्यांचा संबंध लक्षात घेऊन प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी येणारी संख्या शोधा. 6चा जो संबंध 15शी आहे अशी कोणती संख्या आहे ज्याचा संबंध 18शी येईल. तर इथे मी लॉजिक लावून पाहिलं, 3 गुणीला 2 केले आणि इथे 3 गुणीला 5 केले, तर इथे 3 गुणीला 6 आहेत, तशी संख्या इथे कुठेच नाही आहे पाहायला गेलं तर. त्यानंतर दुसरा एक लॉजिक लावून पाहिलं की 3 दुनी 6 दुनी 12 प्लस ह्याच्या अर्धे केले तर हे 15 आले. तर अशी कोणती संख्या आहे ज्याच्या अर्धे करून म्हणजे गुणीला 2 करून प्लस त्याची अर्धी केली तर 18 येतील. तर 7 दुनी 14, त्याचे अर्धे केले तर 3.5 होतात, म्हणजे ते 18च्या आसपास पोहोचतात पण 18 होत नाही. इथे 8ने जर मल्टिप्लाय केलं, 8 दुनी 16,
+4 केले तर 20 यायला पाहिजे होते, पण हे पण नाही येत. मग दुसरं एक लॉजिक लावून पाहिलं की 5 + 1 केला तर हा 6 येतो. जर 8 + 1 केला तर हा 9 यायला पाहिजे. म्हणजे ऑप्शन क्रमांक क हे त्याचं उत्तर असेल 9. प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी येणारी संख्या शोधा. 1, 9, 25, 49, क्वेश्चन मार्क, 121. जर तुम्ही हे नीट बघितलं तर हा 1चा वर्ग आहे, 3चा वर्ग आहे, 5चा वर्ग आहे, 7चा वर्ग. 1, 3, 5, 7 हा 11चा वर्ग आहे. तर मध्ये एकच संख्या मिसिंग आहे, विषम संख्या, जी आहे 9. तर 9चा वर्ग जर केला तर तो येतो 81. ऑप्शन क्रमांक ब 81 हे तुमचं उत्तर असेल. एका पंख्याची छापील किंमत 2500 रुपये आहे. दुकानदाराने ₹12 सूट दिली तर किती रुपयात पंखा विकला? तर आता ₹12 सूट दिली ह्याचा अर्थ होतो की त्याने 12% सूट दिली. तर 12% सूट दिली म्हणजे 100वरती ₹12 कमी घेतले तर त्याने 88ला विकला असेल. जर त्याची खरेदी ₹100 असेल तर त्याने 88ला विकला असेल. तर ह्या लॉजिकवरती तुम्ही सोडू शकता की 100 बरोबर 2500, तर 88 विचारलं आहे. 88 बरोबर किती? तर याचा तिरकस गुणाकार केला तर तुम्हाला उत्तर मिळेल 2500 गुणिला 88 भागिला 100. हा शून्य हा शून्य हा शून्य कटला. 25 गुणिला 88, 25 25 आठ 200, हातचे आले 20, 25 आठ 200 प्लस 20 येथील 220 म्हणजेच 2200 हे उत्तर येऊ शकतं. दुसरा एक ह्याला पर्याय असा आहे की 12% टक्क्याचाच अर्थ होतो प्रति 100. 12 भागिला 100, तर ह्याला 4ने भाग जातो म्हणजे 3/25 येईल. म्हणजेच जर त्याची खरेदी किंमत 25 छापील किंमत 25 असेल तर 25 वरती ₹3 सूट दिलाय त्याने. तो विकलाय त्याने 22ला. तर 25 बरोबर दिला आहे त्यांनी 2500. 25 बरोबर 2500, तर 22 बरोबर किती येईल? तर 22 बरोबर 25 वरती 2 शून्य आहे, 22 वरती 2 शून्य येईल. किंवा तिसरं एक लॉजिक, जर तुम्हाला 88 किंवा 22 पैकी कुठली एक संख्या काढायची होती, तर जर तुम्ही इथे नीट बघितलं तर हा 11च्या पाड्यात येतो. या दोन्ही संख्या 11च्या पाड्यात येतात. 11च्या पाड्यात येतात म्हणजे तुम्हाला 11ची कसोटी माहिती असणं गरजेचं आहे. तुम्ही न सोडवता सुद्धा हा प्रश्न सोडू शकतो. तर कसोटी असते की अल्टरनेट नंबर, सम व विषम संख्या, सम व विषम स्थानच्या संख्या. आता ह्या दोन संख्या समज 2 आणि 0, या दोन संख्यांची बेरीज करायची आहे. तसंच ह्या दोन संख्यांची बेरीज करायची आहे आणि त्यांची वजाबाकी करायची आहे. 2 + 0 2 येतात आणि 0 1 + 0 1 येतात. तर 2 - 0 1 येतो. आयदर संख्यामध्ये 0 यायला पाहिजे किंवा 11 यायला पाहिजे किंवा 11च्या पटीतली संख्या यायला पाहिजे. त्यावेळेस 11ने त्या संख्येला निशेष भाग जातो. तर या संख्येला 11ने भाग जात नाही, म्हणून ही संख्या उत्तर नाही. त्यानंतर 2 + 5 7 आले, वजा हा 2 + 0 2 येतात, 5 आला. इथे 0 किंवा 11 नाही, या संख्येलाही 11ने भाग जात नाही. इथे 2 + 0 2 येतात, इथे 2 + 0 2 येतात म्हणजे 2 - 2 0 येतात. म्हणून हे उत्तर असण्याचे चान्सेस आहेत, फक्त चान्सेस आहेत. पुढचं पण एकदा ऑप्शन ट्राय करून पाहू. 2 + 8 10 येतात, वजा 4 - 8 4 + 8 12 येतात. तर ह्या दोघांमधून वजाबाकी केली तर 2 येतं. तर इथे वजाचं चिन्ह घ्यायची गरज नाही आहे, फक्त 2ला 11ने भाग जात नाही. म्हणून तुमचं उत्तर, तुम्ही तीनही मेथडने कसंही उत्तर काढलं तर 2200 हे उत्तर येतं. 2a + 6b + 8c आणि 16a + 13c + 18b. आता इथे फक्त ए बी सी ज्या ज्या टर्म्स आहेत ते त्याच्या खाली लिहून घेऊ की कुठल्या दोन टर्म्स ॲड करायच्या आहेत. तर हा ए वाली टर्म्स ह्याच्या खाली लिहून घेऊ. 16a प्लस आता बी वाली टर्म्स कोणती आहे? 18b आहे, प्लस 18b प्लस 8c आहे, तर त्याच्या समोरची 13c लिहून घेऊ. तर ह्या समोर समोर लिहिल्यानंतर यांची सरळ सरळ बेरीज करायची आहे. 16 + 2 18a, तर 18a सगळीकडे आहे. त्यानंतर 6 + 18 6 + 18 होतात 24 प्लस 24b. 24b कुठे आहे? इथे दोन्हीकडे 24b आहेत. त्यानंतर ते 8 + 13 8 + 13 येतात 19c. तर 19c फक्त ऑप्शन क्रमांक ड मध्ये आहे. तर तुमचं उत्तर येईल ऑप्शन क्रमांक ड, हेच तुमचं उत्तर असेल. त्याचे क्षेत्रफळ 1225 चौरस सेंटीमीटर असल्यास त्याच्या बाजूची लांबी किती?
तर सगळ्यात पहिले महत्त्वाचा टिप्स म्हणजे ह्याच्यामध्ये उत्तर जे क्षेत्रफळ काढलेलं आहे ते चौरस सेंटीमीटरमध्ये आहे. मोस्ट प्रोबॅबली उत्तर हे सगळे सेंटीमीटरमध्येच असायला पाहिजे. तर तुम्ही मीटरवाले सरळ सरळ कॅन्सल केले तरी चालतात. तर आता तुम्हाला क्षेत्रफळ दिलेलं आहे चौरसाचे. तर चौरसाची बाजू जर ए असेल तर चौरसाचं क्षेत्रफळ ए वर्ग असतो. ए वर्ग म्हणजे हेच तुमचं 1225 आहे आणि त्याच्यावरनं तुम्हाला बाजूची लांबी विचारलेली आहे. तर हा ए काढायचा असेल तर इथे वर्गमूळ करावं लागेल दोन्ही साईडला. म्हणून या साईडला सुद्धा वर्गमूळ येईल. तर 1225चा वर्गमूळ काढायचा असेल तर शेवटी 5 असणारी संख्येचा वर्गमूळ आपण काढणं सहज सोपं आहे. तर सगळ्यात पहिले सेंटीमीटरमध्ये दोन संख्या आहे. तर 25चा वर्ग येतो 625. कारण की 5 असेल तर 25 लिहितो आणि 2 आहे तर 2 गुणीला पुढची संख्या म्हणजे 2 गुणीला 3 तो येतो 6. तसंच सेम 35चा वर्ग काढायचा असेल तर 5 साठी 25 लिहितो शेवटी आणि 3 साठी 3 गुणीला पुढची संख्या म्हणजे 4. 3 गुणीला 4 येतात 12. म्हणजे याचा जर वर्ग केला 35चा तर तो 1225 येईल. म्हणून तुमचं उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक ड 35 सेंटीमीटर. हे उत्तर मीटरमध्ये पण येऊ शकतं पण हे 35च येणार नाही, 0 पॉईंट समथिंग येईल. कारण की सेंटीमीटर 1 सेंटीमीटर म्हणजे सॉरी 1 मीटर म्हणजे 100 सेंटीमीटर. तर या हिशोबाने तुम्ही काढलं तर ह्याचं उत्तर पॉईंटमध्ये येईल. 3y वर्ग वजा 10y प्लस 16 व 2y वजा 7 हे एक वेगळं इक्वेशन आहे. तर हे एक वेगळे इक्वेशन आहे, समीकरण आहे. तर त्यांची बेरीज करायची आहे. तर त्याची बेरीज करताना आता 3y वर्ग इथे कुठे y वर्ग नाही आहे म्हणून हा इथे शून्य लिहितो. हा बेरीज करायची म्हणून इथे प्लस प्लस 2y yच्या खाली y आणि इथे काहीच कोइफिशियंट नाही आहे किंवा सहचालक सहगुणक काहीच नाही आहे म्हणून हा 16च्या खाली वजा 7 लिहिला. तर आता 3y वर्ग जशाल तसा तर 3y वर्ग जिथे नाही आहे तो ऑप्शन कट केला पाहिजे. तर वजा 10y प्लस 2y आता y तर कॉमन आहे. वजा 10 प्लस 8 सॉरी वजा 10 प्लस 2 येथील 8 आणि मोठ्या संख्येचं चिन्ह लागेल ते येईल वजा 8y. तर वजा 8y कुठे आहे तर एकाच ठिकाणी आहे. तो म्हणजे ऑप्शन क्रमांक 1. डायरेक्ट तुम्ही हे उत्तर मारू शकता. तर 3y वर्ग वजा 8y हे दोन चल आलेले आहेत प्लस 2y वजा 7. तर 16 मधून तसेच 7 वजा केले तर 9 येतात प्लस 9 मोठ्या संख्येचं चिन्ह. तर तुमचं उत्तर हे ऑप्शन क्रमांक अ हे तुमचं उत्तर असेल.